श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण सोमवती अमावस्या बद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. अमावस्या ही प्रत्येक महिन्यातून एकदा येते, परंतु अमावस्या जेव्हा सोमवारी येते त्यावेळेस आपण तिला सोमवती अमावस्या असे म्हणतो. सोमवारी अमावस्या येण्याचा योग फार कमी वेळा येतो, म्हणूनच सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्व आहे. सोमवारी आपण भगवान शिवशंकरांची पूजा करतो. हा वार भगवान शिवशंकरांचा आहे, त्यामुळे याला अधिक महत्व प्राप्त होते. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाची या दिवशी यात्रा असते. या दिवशी जेजुरी गडावरील मल्हारी मार्तंडाच्या मूर्तीस विधिवत वाजत गाजत पालखीतून गडावरून खाली आणण्यात येते आणि गावामधून वाहणारी करहा नदीमध्ये त्यांना स्नान घालण्यात येते. जेजुरीच्या यात्रेनिमित्त संपूर्ण जेजुरी गड भंडारामध्ये न्हावून निघतो. जणू संपूर्ण जेजुरी गडाने पिवळी शार पांघरलेली आहे. असे मानले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्व आहे. परंतु जर आपल्याला गंगेच्या पाण्यात स्नान करणे शक्य झाले नाही तर आपण अंघोळीच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे 2 थेंब टाकून स्नान करावे किंवा आपल्या अंघोळीच्या बादलीत पंचगव्य टाकून स्नान करावे. पुराणांमध्ये सोमवती अमावस्या ही भाग्याची अमावस्या असल्याचे सांगितले जाते. या अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करणे महत्वाचे मानले जाते. दानामध्ये गोदान, अन्नदान, वस्त्रदान हे करणे पुण्याचे मानले जाते. सोमवार हा दिवस महादेवाच्या उपासनेचा दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त होते. जे कोणी सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर अक्षता अर्पण केल्यास स्थायी लक्ष्मीची प्राप्ती होते. या दिवशी भगवान शिवशंकराची, पार्वती माता आणि तुळशीची मनोभावे पूजा करावी. असे मानले जाते की महाभारतामध्ये पितामह भीष्म यांनी युधिष्ठिराला सोमवती अमावस्येचे महत्व सांगितले होते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास अनेक जन्मांचे पापे नष्ट होतात व अक्षय पुण्याची प्राप्ती होते. आपले पूर्वज किंवा पितर देवतांची तृप्ती होते. आता आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे हे बघूया. सर्वप्रथम स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यास दारिद्र्य दूर होते. संपूर्ण दिवसभरात तुळशीला 108 प्रदक्षिणा घालाव्यात. ज्या कुठल्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राचा अशुभ प्रभाव असेल त्यांनी गाईला हिरवा चारा, दही, पोळी आणि तांदूळ खाऊ घालावेत. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाची छाया किंवा सावली आपण जर ग्रहण केली आणि प्रदक्षिणा घातल्यास आपल्या सर्व पापांचा नाश होतो आणि कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. हा उपाय केल्याने आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते, तसेच आपल्याला दीर्घायुष्यही लाभते. विवाहित स्त्रियांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाची विशेष पूजा करावी. या दिवशी पिंपळाला दूध, जल, अक्षता आणि चंदन अर्पण करावे. शास्त्रानुसार असे मानले जाते की जर पत्नीने पतीसाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी जर मौन व्रत धारण केले तर पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि पती पत्नी मधील नातेही दृढ होते. त्यांच्यामधील प्रेम वाढते व घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते. असे मानले जाते की सोमवती अमावस्येच्या दरम्यान जो कोणी मौन व्रत धारण करतो त्याला गायदान केल्याचे पुण्य प्राप्त होते. आता आपण प्रत्येक अमावस्येला काय उपाय केले पाहिजे हे बघूया. कारण अमावस्येची सेवा ही अप्रत्यक्षपणे लक्ष्मी मातेची सेवा आहे. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घराचा उंबरठा हा हळद आणि गोमूत्र कालून सारून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून संपूर्ण घर पुसून घ्यावे. आपल्या वास्तूतील यंत्र, वाहने स्वच्छ करावे. घरावरून आणि वाहनांवरून आपण नारळ 7 वेळा उतारा करून फेकून द्यावा. अमावस्येच्या दिवशी अवश्य एक भैरवचंडी पाठ आणि 900 श्लोकी नवनाथ पारायण करावे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सुक्त 11 वेळा. या सर्व सेवेंचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, कृपया चेक करावे. अमावस्येच्या दिवशी गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. आधी बांधलेले असोला नारळ किंवा कोहळे कधी कधी खराब होते, ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडून द्यावे. गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे हे लाल कपड्यात संरक्षण पुडीसह संध्याकाळी मुख्य दरवाजावर बाहेरच्या बाजूने हे टांगून द्यावे. असोला नारळ, कोहळे किंवा चिंच खराब झाल्यास त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्याच्या कुंडीत टाकून द्यावे व त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन बांधून घ्यावे. आपल्या घरात जर
कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा कुठला व्यक्ती शांत राहत असेल अशा व्यक्तींवरही आपण 7 वेळा श्री स्वामी समर्थ असे बोलून नारळ उतारा करू शकतो। यासाठी कोरड्या शेंदुराने नारळावर त्रिशूल काढून नारळ उतारा करावा व ते नारळ उकिळल्यावर किंवा कचऱ्यात टाकून द्यावे आणि हातपाय धुवून घरात यावे। अमावस्येच्या दिवशी आवर्जून आजूबाजूच्या सर्व सेंद्रिय देवी देवतांचा म्हणजेच माऊल्या, म्हसोबा, मुंजा वगैरे असतील तर त्यांना हार, नारळ आणि खडीसाखर अर्पण करावी। अमावस्येच्या दिवशी आवर्जून दुसऱ्याच्या घरी अजिबात जेवू नये, परान्न वर्ज्य करावे। आपण जर आपल्या पैशाने अन्न विकत घेऊन खाल्ले तर त्याला परान्न म्हणत नाही। आपल्या वाहनांच्या सुरक्षितेसाठी पांढऱ्या मोहऱ्यांवर 11 वेळा वल्गासुक्त म्हणून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व आपल्या वाहनांना केसारी बांधावी। आजची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट नक्की करा। पुढील स्क्रीनवर येणाऱ्या व्हिडिओज मध्ये अमावस्येच्या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात आणि सेवेंचे व्हिडिओज देत आहे, कृपया त्यावर क्लिक करून अमावस्येच्या दिवशीची सेवा रुजू करावी। श्री स्वामी समर्थ।